नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. 50 खोके एकदम ओके हे थेट भारतीय जनता पार्टीकडूनच जाहीरपणे ऐकावं लागल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचा अतिशय संताप झालेला आहे. आमच्यामुळेच तुम्ही सत्तेमध्ये आलेला आहात हे विसरू नका. आणि अशा घोषणा देण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फडणवीसांना विचारावं, असं संजय शिरसाट, शिवसेनेचे प्रवक्ते, आमदार आणि मंत्री यांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडे अतुल भातखळकर, जे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ आमदार आहेत चेंबूरमध्ये, मुंबईला, त्यांनी मात्र या कार्यकर्त्यांनी ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्याच्यावर आमची अनुशासन समिती काय निर्णय घ्यायचा तो घेईल, परंतु सध्या काही कारवाई केली जाणार नाही, असं सांगून टाकलेलं आहे. एकूणच काय, भारतीय जनता पार्टीने मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युतीचं जे नाटक खेळलेलं आहे ते ठाकरे बंधूंची मतं कमी करण्यासाठी. परंतु आपली आबरू, राजकीय आबरू जर भारतीय जनता पार्टी जर वेशीवर टांगणार असेल तर मग करायचं काय, यासाठी शिवसेनेने संताप व्यक्त केलेला आहे. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला वारंवार 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये घेऊन तुम्ही कशी गद्दारी केलेली आहे हे कोण सांगताय, तर भारतीय जनता पार्टी सांगते. आणि ते एकूणच काय शिजत आहे भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये, त्याविषयी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. तटस्थ भूमिकेतून, स्वतंत्र पत्रकारिता म्हणून, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, मुंबईमध्ये 90 जागा दिल्या, शिवसेनेला 90 जागा दिल्या शिंदे गटाला, भारतीय जनता पार्टीने. त्या का दिल्या? त्याचं कारण सरळ आहे. त्याचं कारण हे आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे जी मराठी मतांची लाट आणि जे काही मतांचं ध्रुवीकरण होऊ पाहत आहे, त्यामुळं आपल्याला शिंदे यांचं सहकार्य ते निवडणुकीच्या रणमैदानामध्ये आवश्यक आहे, म्हणून त्यांना त्या जागा देण्यात. आता 173 जो क्रमांकाचा वॉर्ड आहे तो चेंबूरमध्ये येतो आणि तिथं स्थानिक आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे अतुल भातखळकर. आणि तिथे म्हणे की मैत्रीपूर्ण लढत होत आहे. मग ती मैत्रीपूर्ण लढत ही कशा प्रकारे होते, तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी थेट माईकवरून चालत चालत जाऊन जोरजोरामध्ये घोषणा दिल्या, 50 खोके एकदम ओके. त्यामुळं शिवसेना संतापली. मग पूजा कांबळे यांना शिंदे गटाने तिथं उभं केलेलं आहे. आता ही जी जागा आहे ही युतीच्या जागा वाटपामध्ये शिंदे गटाला मिळालेली. पूजा कांबळे ह्या तिथल्या त्या अर्थाने अधिकृत उमेदवार आहेत. आणि त्यांच्या विरोधात कोण लढत आहे, तर शिल्पा केळुसकर या लढत आहेत, ज्यांनी काय केलेलं आहे, एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढली आणि मग ती निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य देखील केली आणि त्यांना उमेदवारी देखील दिलेली आहे. अशा प्रकारची लढत आहे. म्हणजे बघा, अतुल भातखळकर यांच्यासारखा एक अनुभवी भाजपचा नेता, त्यांच्या मतदारसंघामधला हा चेंबूर 173 क्रमांकाचा जो वार्ड आहे, तिथं अशा प्रकारे का केलं गेलेलं आहे, इथूनच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आता बघा, ज्या वेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या त्यावेळेला नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी वाक युद्ध रंगलं. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांनी लढायच्या आणि मग एकमेकाच्या विरुद्ध हे सगळे उभे राहिले. अगदी डहाणूमध्ये एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट नाव न घेता परंतु रावण असं संबोधलं होतं. दुसरीकडे मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे कसं रडण्याचं ढोंग करत होते, उद्धव ठाकरे कसे मायबाप आहेत वगैरे वगैरे आक्रोश करून सांगत होते, आणि जसे 50 कोटी रुपये मिळाले की तात्काळ त्यांनी शिंदे गट यांचं विमान गाठलं. हे कोण सांगत होतं? भारतीय जनता पार्टीचा आमदार सांगत होता. हे घडलेलं आहे. त्याच्यानंतर नवी मुंबई व इतर ठिकाणी जे काही शिंदे गटाच्या विरुद्ध सध्या सगळं जे चाललेलं आहे, म्हणजे गणेश नाईक यांनी तर ठाण्यापासून जनता दरबार भरवायला सुरुवात केली होती. मग आता युती होणार की नाही ती होणारच नाही आणि आम्हाला करायचीच नाही. रवींद्र चव्हाण यांनी त्या अर्थाने भारतीय जनता पार्टीला स्वबळावर सगळीकडे विजय मिळवून देण्याच्या नादामध्ये युतीवरच घाव घातला. आणि मग ते प्रकरण दिल्लीपर्यंत गेलं. मग दिल्लीने कान टोचले, अमित शहानी सांगितलं, आणि मग ते सगळं थोडीशी जुळवाजुळव करण्यात आली. मग ठाण्याला बाय देण्यात आला आणि मुंबईला 90 जागा देण्यात आल्या. नवी मुंबईत काय घडलं? गणेश नाईक यांनी यथेच्छ प्रमाणात शिंदे गटावर तोंडसुख घेण्याचा सपाटा लावलेला. आता अंबरनाथमध्ये काय घडलेलं आहे? अंबरनाथमध्ये देखील तेच घडलेलं आहे. म्हणजे काँग्रेसचे 11 नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये आणून पावन करून घेण्यात आले, परंतु अंबरनाथला जे काही 27 नगरसेवक नगर परिषदेमध्ये जे शिंदे गटाचे निवडून आले त्यांना मात्र विश्वासात घेतलं नाही, आणि त्यांच्या विरोधात आपलं गट कसा प्रबळ आहे, आपण कसे प्रबळ आहे हे दाखवण्यासाठी काँग्रेसच्या लोकांना स्वीकारण्यात आलं आणि इतर अनेक घटना आहेत. आणि मग आता ज्या वेळेला ज्यामुळे हे सरकार अस्तित्वात आलं पहिलं महायुतीचं, ते आणि ज्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये येता आलं, कारण की हे 50 आमदारांचा 40-50 आमदारांचा गट हा इकडे आला उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करू. मग त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने कशा प्रकारचं लोटस ऑपरेशन केलं? मग राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे एक खोकं म्हणजे 50 कोटी रुपये, आणि 50 कोटी गुणिले 40 केले तर 2000 कोटी रुपये आणले कुठून, कुणी आणले, हा प्रश्न विचारला जातो. अशा परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने घोषणा दिलेल्या नाहीत मुंबईमध्ये की 50 खोके एकदम ओके, तर त्या घोषणा दिलेल्या भारतीय जनता पार्टीने. हे फार महत्वाचं. आणि मग आता राजकारण कोणत्या दिशेला चाललेलं आहे लक्षात घ्या. एकनाथ शिंदे म्हणजे आता त्या कोबडीची आपल्याला गरज नाही. मग त्या अर्थाने एकनाथ शिंदे यांचे पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक अनेक ठिकाणी युती तोडली गेलेली आहे. अगदी नाईलाज असतो, आणि अमित शहा यांनी सांगितल्यामुळं मुंबईमध्ये त्या 90 जागा दिल्या आणि ठाण्यामध्ये जास्त जागा दिलेल्या एवढंच. आता एकूण हे जे काही राजकारण फिरत आहे महानगरपालिकेच्या निमित्ताने, ते पुढच्या 16 जानेवारी नंतर काय काय दिसणार आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये कशा प्रकारे स्वबळाचा आत्मविश्वास जागवला गेलेला आहे, आणि त्याच्या मागे नेमकं कोण आहेत? देवेंद्र फडणवीस आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, की अमित शहा आहेत? हे येणारा काळच सांगेल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.